नव्या वर्षामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि यांचा जो रेट आहे तो वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतलेला आहे। जानेवारी 2025 पासून ही दरवाढ होणार आहे। वाढती महागाई, जीएसटी महानगरपालिकेने वाढवलेला आहे परवाना शुल्क, त्यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं या संघटनेने म्हटलेलं आहे। सलून आणि ब्युटी पार्लरच्या सध्याच्या दरामध्ये किमान 20 ते 30% वाढ होणार असून सलून संघटनेकडून या संदर्भात सांगण्यात आलं आहे। जर तुम्ही कोरोनानंतर बघितलं तर सगळ्याच गोष्टींवरती भाववाढ झालेली आहे। मग आमचा जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, लायसन्स असतील, सगळ्याच गोष्टी म्हणजे आमचे इन्शुरन्सचे हप्ते असतील, हे सगळे वाढलेले आहेत। ऑल ओव्हर महाराष्ट्र वाढ असेल? हो, ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये वाढ आहे। सर्व्हिसेसमध्ये कशी वाढ? जी सर्व्हिसेसच्या ज्या प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सवरती आमची जी भाववाढ आहे त्या प्रोडक्ट्सवर डिपेंड असते, कारण प्रोडक्ट्सच जवळजवळ 40% वाढलेले आहेत। मग आम्ही आमच्या संपूर्ण ब्युटी पार्लर असोसिएशन माध्यमातून आमच्या सलूनवाल्यांना आणि ब्युटी पार्लरवाल्यांना सांगतो की किमान 20% वाढ बेसिक गोष्टीवरती करा, जी काळाची गरज असते। म्हणजे केस कापणं, दाढी करणं ही रोजची गरज असते, हेअर कट आणि शेविंग, हां, त्याच्यावरती किमान 20% वाढ करा। मग आणि बाकीचे जे लक्झरियस सर्व्हिसेस आहेत ज्यांची ऑलरेडी प्रोडक्ट महागाने वाढलेले आहेत त्याच्यावरती 30% वाढ करा। तर प्रस्तावित दरवाढ आपण बघतोय। हेअर कटिंगवरती 20% वाढ, त्यासोबतच शेविंगवरती 20% वाढ, हेअर कलर 30% वाढ, तर स्मूथनिंग आणि कॅरेटिन 30% वाढ, ही प्रस्तावित भाववाढ आहे। क्लीनअप आणि फेशियल अँड डिटॅनसाठी 30% वाढ, हेड मसाज, मॅनिक्युअर, पेडिक्युअरसाठी 30% वाढ। सलून आणि पार्लर सेवेसाठी आवश्यक वस्तूंची भाववाढ झालेली आहे। महानगरपालिकेच्या परवाना शुल्कात सुद्धा वाढ झालेली आहे आणि यामुळेच आता सलून आणि ब्युटी पार्लर यांनी भाववाढीचं कारण दिलेलं आहे। वाढती महागाई, जीएसटी, प्रोफेशनल टॅक्स या सगळ्यातच वाढ झालेली आहे। कर्जाचं वाढलेले व्याज आहेत, हप्ते आहेत, या सगळ्यामुळे ही भाववाढ करावी लागते असं असोसिएशनचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।